ब्रेकनंतर आपलं स्वागत। मनसेच्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला। निवडणुकीमध्ये कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। राज ठाकरे यांनी सर्वच उमेदवारांची मतं ऐकून घेतली आहेत। सर्वांचं मत ऐकून राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत। पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आहे आणि योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, या बैठकीमध्ये पुन्हा एकदा ईव्हीएमवर बोट ठेवण्यात आलाय। निश्चितच सागर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई वगळता महाराष्ट्रातील सर्व जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्यासोबत पुण्यात आज बैठक घेतलेली आहे। साधारणतः 82 उमेदवार होते जे पराभूत वेगवेगळ्या मतदारसंघात झालेले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांचं मत राज ठाकरे यांनी जाणून घेतलेलं आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ईव्हीएमवरती संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। जो राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागलेला आहे तो नेमका कसा लागू शकतो यावर सर्व उमेदवारांनी खरं तर आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात ईव्हीएममध्ये काहीतरी दोष असल्याचं सुद्धा या सगळ्या उमेदवारांनी या संदर्भातल्या शंका राज ठाकरेंसमोर व्यक्त केलेल्या आहेत। त्यासोबतच ज्या भागात आम्ही काम केलेलं आहे त्या भागात सुद्धा आम्हाला मतदान मिळालेलं नाहीये। त्यासोबतच घरातील लोकांचे सुद्धा आम्हाला मतदान मिळालं नसल्याचा कुठेतरी दावा या उमेदवारांनी केलेला आहे। या सगळ्या उमेदवारांचं मत राज ठाकरे यांनी ऐकून घेतलेलं आहे। त्या संदर्भातली भूमिका मात्र आज कुठेही त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये। लवकर या संदर्भातली भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत। 2018 मध्ये काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।